हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नाली कुणाल नाईक, स्वप्नाली क्रिएट्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कसं आहे कुणाल? सुंदर, आंबट गोड चव मस्त. छान आहे. तुला रेसिपी आवडली? हो आवडली, मला खाऊ दे ना आता. सध्या बाजारामध्ये आंब्याचा सीझन चालू आहे. बॅकग्राऊंडला तुम्ही बघताय आमच्याकडे खूप सध्या आंबे आणले आहे, बाजारातून विकतच आणले. तर त्याची एक सिंपल मस्त रेसिपी आहे. तुम्ही घरच्या घरी ट्राय करा आणि तुम्हाला ही नक्कीच आवडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि रेसिपी आवडल्यावर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. आवडीचा रायताचा हा, आणि ह्या आमच्या आई आहेत. आई, आज आपण काय, तुम्ही आज काय शिकवणार आहे आम्हाला? आंब्याचं रायतं, रायवळ आंब्याचं रायतं. मोठं ओके. हे बघा, हे आम्ही बाजारातून आंबे आणले आहेत. हे छान आता पिकलेले आंबे आहेत. रायवळ. हा, रायवळ साधा आंबा आहे हा. आता आई सुरुवात करूया. काय करूया आधी? आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आंब्यांचं आधी देठ काढून घेऊया. नळबंद कापून घ्यायचे. असे 4 भाग काढायचे. अच्छा, चारी साईडने 4 असे मारायचे, कात्र्या करायच्या. हा, ओके. कापायचं आणि साल अशी काढायची. सालं काढून घ्यायची. बाजूला घ्यायची. सालं आपल्याला फेकून नाही द्यायचे. सांगते हा. तुम्हाला नंतर त्याचं काय करायचं. बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की सगळं समजणार. व्हिडिओ स्किप करू नका हा. एकूण एक स्टेप महत्वाची आहे. हे बघ. वाव, मस्त. आता मग करू. मी पण मदत. या सालांमध्ये आपण पाणी घालायचंय. नाही, किती बघा पाहिजे? घाल. घाल. 1 ग्लास घालू? हो, घाल. एक ग्लास घाल. 1 ग्लास पाणी घालायचंय. आणि असं धुवून घ्यायचं. पाणी घालून धुवून घ्यायचं. हा, आणि हे बघा, असं पाणी घालून व्यवस्थित धुवून घ्यायचंय. धुवून घ्यायचं. हा. आई, आता काय काय घालायचंय? हळद, 2 चमचे, धना पावडर 2 चमचे, 2 चमचे. तिखट. आपण तिखा लाल यूज केला आहे, तिखटवाला. हा, लाल तिखट यूज केलंय. किती चमचा घातला हा? 2 चमचे. 2 चमचे लाल तिखट. चवीपुरतं मीठ घालायचंय. आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचंय, म्हणजे जेणेकरून सगळे मसाले आपल्या आंब्याला लागले जातील. दहा मिनिटं झालेली आहेत. आता आपण गॅस पेटवूया आणि कढई मी आता तापत ठेवते गॅसवर. कढई आता चांगली तापलेली आहे. आता आपण तेल तापत ठेवूया फोडणीसाठी. 2 टेबलस्पून. आता फोडणीसाठी आपण मोहरी 1.5 चमचा. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा जिरं, हिंग 1/2 चमचा, लसणीच्या 10 ते 15 पाकळ्या लसूण आपल्याला टाकायचे. हे बघा, लसूण चांगली आपली आता ब्राऊन कलरची झालेली आहे. गॅस थोडा कमी करूया. आणि आता आपण याच्यामध्ये आपण जे आंब्याचं मिश्रण तयार केलं होतं ते टाकायचं आहे.
आता झालेलं आहे. आणि आता ताटामध्ये पाणी घेऊन या ताटाने आता आपल्याला कव्हर करायचंय. हे बघा, आमच्या आई लगेच जसं इथे तुमची फोडणी पडते तिथे आई आमच्या भांडी घासायला घेतात. हे अस्सल गृहिणीचं एक निशाण आहे ना आई. बेसिन मध्ये भांडी ठेवायची नाहीत, अडचण होते. येस. चला, हे साधारणतः 20 ते 25 मिनिटं आम्ही वाफत ठेवलं होतं. हे बघा, चांगली उकळ आलेली आहे. आंबा पण अगदी छान अतिशय नरम झालेला आहे. एक इन्ग्रेडियंट टाकायचं आहे त्याने मस्त पैकी, ते म्हणजे गूळ. आपण गूळ घालूया. गुळामुळे त्याला, गूळ सगळ्यात आपण लास्टला घालतो म्हणजे जेणेकरून त्याच्या गुळाचा गोडवा आहे ना तो चांगला कायमचा टिकून राहतो. आणि नंतर गूळ आहे ना, कडवट अशी टेस्ट येत नाही जास्त शिजल्यामुळे. आणि गूळ टाकून आपण हे परतायचंय. आणि गूळ काही विरघळायला जास्त वेळ घेत नाही, थोडा वेळच घेतो. आणि हे गूळ घालून ढवळून घेऊया आणि अजून फक्त 5 मिनिटासाठी वाफत ठेवूया. तुम्ही बघू शकता बघा, हा आंब्याचा कसा नरम झालेला आहे. खूप छान. मध्ये मध्ये ना हे ढवळत राहायचंय, कारण मग परत खाली आपला आंबा चिकटायची वगैरे शक्यता असते म्हणून. मस्त झालं, छान. आता हे परत आपण 5 मिनिटासाठी ठेवलं की आपली रेसिपी रेडी आहे नाही, एकदम रेडी. तयार करून बघा आणि कशी लागली हे तुम्ही पण मला सांगा. कसं आहे कुणाल? सुंदर, आंबट गोड चव मस्त, छान आहे. तुला रेसिपी आवडली? हो आवडली, मला खाऊ दे ना खाऊ. कसं आलाय? एक नंबर. रायता करून बघा आणि खा. तुम्हीच केली, ती तुमचीच रेसिपी आहे. तेच करून सांगते. खावा, मस्त आलं. खरंच झालं. हो, ठीक आहे, चालेल. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा. आणि तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल, मला कमेंट करा जेव्हा ही रेसिपी कराल तेव्हा. ठीक आहे, थँक्यू.